नमस्कार. जय महाराष्ट्र. मंदार लोणारे. मुंबईत तुम्हाला सांगतो, आता मी जी आता घटना बघितली या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर, एका पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिकडे एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की एक मोलकरीण बाई माझ्याकडे आलेली, कामाला होती, 15 दिवसानंतर तिने माझ्या घरात चोरी केली, असा आमचा संशय आहे. बरोबर. तीच मोलकरीण बाई त्याच पोलीस स्टेशनमध्ये खुर्चीवरती बसली होती, पाय मांडीवरती ठेवून. बरोबर. तर अशी घटना त्या परिसरामध्ये 10 ते 15 घरांमध्ये घडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? ती मोलकरीण बाई जिकडे कुठे पण जाते, तिकडे 10 ते 15 दिवस नित्य नियमाने काम करते आणि पुन्हा त्या घरात चोऱ्या करायला लागते. तर माझा फक्त तुम्हाला लोकांना एवढाच सल्ला आहे की आता जी कुठली पण मोलकरीण किंवा नोकरीने जर ती तुम्ही कामाला ठेवाल, तर तिचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या की तिने ह्याच्या अगोदर किती गुन्हे, म्हणजे कुणावरती FIRs केले आहेत आणि तिच्यावरती ऑलरेडी किती FIRs आहेत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि स्वतःची कामं जरा घरातली स्वतःच करा शिका, म्हणजे मोलकरणीची गरज नाही लागणार. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.